आता उन्हाळा सुट्टी म्हटलं की कुणाला ना कुठे ना कुठे जायची आपली इच्छा तयारच होते बरं का. म्हणजे आईच्या गावाला, मामाच्या गावाला किंवा आजीच्या गावाला. तर आणि त्या प्रवासासोबत जर खायला प्रवासात चटपटीत आणि एकदम आवडीचं असेल तर मग तर काय प्रवास एकच नंबर होतो बरं का. माझ्या मुलीची इथे इच्छा होती की मम्मी मस्तपैकी प्रवासात जाताना छानपैकी असा पिझ्झा खायचा. तर म्हटलं बाहेरचा पिझ्झा म्हटलं तर अनहेल्दी होतो, त्यामुळे घरीच मी मस्तपैकी असा पिझ्झा बनवला आणि तो डब्यात पॅक केला आणि छानपैकी ट्रेनमध्ये आम्ही निघालो. ह्या चंद्रासोबत आमचा प्रवास छान असा सुंदरपैकी सुरू झाला होता. इथे मनस्वी मस्तपैकी बसली होती आणि मी पण इथे समोर छान सुंदर असा आनंद घेत होते. हवेचा कारभारी आपले वर बसले होते. छान सुंदर अशा उन्हाळ्यात खिडकीच्या बाजूला बसून गार हवेचा आनंद घेत आपण ट्रेनचा प्रवास करू शकतो. मला तर बाबा ट्रेनचा प्रवास भरपूर आवडतो. तुम्हाला गावाला जायला कोणत्या पद्धतीने जायला आवडतं? ट्रेननी, बसने, ट्रॅव्हलनी, कशाने? तर आम्हाला मात्र रेल्वेनेच जायला खूप आवडतं. कारण ट्रेनमध्ये असं बाहेर बघत जाणे हे एक वेगळाच आनंद असतो आणि त्याच्यासोबत असा चवदार डब्बा असेल तर मग तर काय एकच नंबर. इथे आलं होतं मस्तपैकी उमरगाव रोड आलं होतं आणि हां, आम्ही निघालो आहोत मस्तपैकी अहमदाबाद गुजरातला बरं का. तिथे पोचल्यानंतर छानपैकी फ्रेश झालो. सकाळी छान असं गरमागरम पोहे घेतलेले आहे. अहमदाबाद गुजरात म्हटलं की माझं सासर आहे बरं का. आणि मनस्वीने इथे छानपैकी गरमागरम पोहे दिले. साधे होते पण तिला खूप आवडले बरं का, कारण आनंद होता कुठेतरी जाण्याचा. आणि छान त्याच्यानंतर उन्हाळा असो काही असो आपला चहा काही सुटत नाही आणि त्याच्यासोबत पार्लेजीचा आस्वाद बरं का. एकच नंबर झाला होता चहा आणि आम्ही बऱ्याच दिवसातून घेतला होता, कारण उन्हाळ्यात जास्त चहा घेणं म्हणजे जास्त उष्णता वाढते. पण असू द्या, एखादी वेळेस चालतं. आणि ते तारक मेहता बघत आम्ही छान असा आस्वाद घेतलेला आहे. तुम्हीसुद्धा कुठे गेलेला आहात का नाही नक्की सांगा आणि तुम्ही कुठे गेलेला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू